तर आज मी बनवते फणसाच्या गोहरीची भाजी आणि जो छोटा फणस असतो त्याला गोहरा बोलतात. तो आधी मी आणला आणि त्यानंतर मी त्याची साल काढून मधली माव काढून त्याला व्यवस्थित हळद आणि मीठ टाकून उकडून घेतला कुकरमध्ये आणि त्यानंतर त्याला स्मॅशरने किंवा दगडाने किंवा खलबत्त्याने आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायची आहे. त्यानंतर कढई ठेवली. कढईमध्ये जिरं मोहरी घालून घेतली. त्यानंतर त्यामध्ये लसूण आणि कांदा एकत्र घालून घेतला. त्यामध्ये मिरच्या घातल्या आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मिरच्या आणि कांदा भाजेपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद घातली आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट घातलं. ते तुम्हाला दिसलं नसेल, स्किप झालं असेल. आणि त्यानंतर मी ह्याच्यात भाजी घालून घेतली आहे. भाजीमध्ये मीठ टाकल्यामुळे मी थोडंसं कांद्यात मीठ टाकलं आहे कांदा भाजण्यासाठी, कारण भाजी शिजताना मी मीठ टाकलं होतं. आता मी वरून खोबरं आणि कोथिंबीर घालून घेते आहे. अशा प्रकारे ही भाजी तयार झाली. ह्याच्यामध्ये तुम्ही गोलमा पण टाकू शकता. तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.